जनशक्ति न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाडी, सोलापूर। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अभिनव सामाजिक संस्थेच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीत महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करण्याचा संकल्प या प्रसंगी करण्यात आला। संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मिनलताई दास यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण देशाला आपली कर्मभूमी मानून लोककल्याणाचे कार्य केले। त्याच आदर्शातून प्रेरणा घेत अभिनव सामाजिक संस्था सोलापूर आणि परिसरातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे कार्य करणार आहे। त्या पुढे म्हणाल्या की पद हे केवळ अधिकाराचे नसून ते समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे। कोणतीही संस्था तिच्या विचारांनी चालते, मात्र त्या विचारांची अंमलबजावणी पदाधिकारी करत असतात। महिलांना केवळ आर्थिक मदत देणे पुरेसे नाही, तर त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे आवश्यक आहे। ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना गृहोद्योगासाठी सक्षम करण्यावर संस्थेचा भर राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। तसेच महानगरपालिका, नाबार्ड आणि विविध शासकीय योजनांचा लाभ गरजू महिला आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्था दुवा म्हणून कार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले। या प्रसंगी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सरोजिनी माकाई, जिल्हा कार्याध्यक्षपदी सोनाली सगर, जिल्हा संघटकपदी अनिता वाघमारे, जिल्हा सचिवपदी संजीवनी सलबत्ते, सोलापूर शहराध्यक्षपदी जयश्री रानसर्जे तसेच शहर उपाध्यक्षपदी सुनीता कारंडे यांची नियुक्ती करण्यात आली। या प्रसंगी नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना थोर महापुरुषांच्या विचारांची पुस्तके भेट देण्यात आली। तसेच त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।